नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती आणि मातीशी नातं सांगत असताना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाहीत आणि जुळली तर टिकत नाहीत, ही एक गंभीर वास्तव आहे. दुसरीकडे कर्जबाजारीपणा वाढतो आणि तिसरीकडे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता याच्यावर आपण प्रामुख्यानं या माध्यमातून पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण एक चर्चा करणार आहोत की लग्न का जुळत नाहीत आणि हमखास कशी जुळतील आणि लग्न जुळवणारी कोणते महत्वाचे दुवे आहेत, अशा 2-3 गोष्टींची माहिती तुम्हाला पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये देणार आहोत. तर चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जॉईनचं बटन आहे, त्या जॉईनच्या बटनावर सुद्धा आपण काही विशेष व्हिडिओ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की लग्न का जुळत नाहीत. लग्नाची जी काही अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये जी काही समस्या निर्माण झालेली आहे, तर ती समस्या का आणि कशामुळे निर्माण झालेली आहे. तर कुठलीही गोष्ट, एखादी समस्या ज्यावेळेस निर्माण होते तर त्या प्रत्येक समस्येवर उपाय असतात आणि त्या उपायाचं शोधन करण्याऐवजी आपण काय करतो की फक्त एकमेकांवर आरोप करतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या, मुलीला 4 चाकी गाडी पाहिजे, मुलीला पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे, नोकरीवाला नोकरदेव पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. हे का आणि कशामुळे पाहिजेत याचा आपण कधीच विचार करत नाही. बरं, याही गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही की ज्या मुलीला सरकारी नोकरीवाला पाहिजे, फ्लॅटवाला पाहिजे, पुण्या मुंबईचा पाहिजे, तर त्या मुली कुठल्या विदेशातल्या नाहीत किंवा परराज्यातल्या नाहीत, ह्या तुमच्याच आमच्याच सोयी संबंधातल्या आहेत किंवा तुमच्या आमच्याच भावकीतील ह्या मुली आहेत. तेव्हा आपण आपल्यावरच हे आरोप करतो आहोत. बऱ्याचदा असं होतं की सध्या जी काही राज्यामध्ये, देशामध्ये जी काही अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने जी काही फसवणूक सुरू आहे, तर आम्ही तर असं म्हणतो की बा फसवणूक करणाऱ्यांपेक्षा फसणारे हे जास्त मूर्ख असतात. कारण आपण हा कधीच विचार करत नाही की लगेच उठतो आणि कोणाची तरी जाहिरात बघितली किंवा एखादा व्हिडिओ बघितला की लगेच त्याला उचलतो आणि फोन लावतो की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का. त्याच्याकडे आयताच बकरा आलेला असतो, तो चाकू सुऱ्या तलवारी घेऊन कापायसाठी बसलेलाच असतो, तयारच असतो. तो म्हणतो गेट पास साठी 7,000 टाका, 5,000 टाका, असा प्रत्येकाला चुना लागलेला आहे. आणि ह्या गोष्टी आपण कधी समजूनच घेत नाही की की राज्यामध्ये अनाथ आश्रमांची संख्या किती आहे, त्याचे नियम काय आहेत, त्याचे निकष काय आहेत, त्याच्यासाठी पद्धती काय असते, ह्या गोष्टी आपण कधी समजून घेत नाही. की लगेच एखाद्यानं फोनवर सांगितलं की लगेच त्याचं फोन पे, गुगल पेचा अकाउंट घेतो आणि लगेच त्याला पैसे मारून देतो आणि मग तो त्यानं फोन स्विच ऑफ केला की बाजारात बुंबलत फिरतो की आमची फसवणूक झाली. म्हणजे आपण कुठेतरी 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी करून पास झालेलो असतो, ज्ञान नसतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. या का घडतात, कशामुळे घडतात, त्याचा आपण कधी विचार करत नाही. बरं, अनाथ आश्रमातील मुलीसाठी आपण ज्यावेळेस आपल्याला लग्नासाठी मुलगी भेटत नाही म्हणून आपण म्हणतो की तुमच्याकडे एखादी अनाथ आश्रमातील मुलगी आहे का. मग ती अनाथ आश्रमातील लोकांनी, जर समजा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये 4 मुली असतील तर त्यांनी तुम्हाला का द्याव्यात त्या. कारण ज्या वेळेस 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी ती मुलगी 4 वर्षाची असेल, 2 वर्षाची असेल किंवा 6 महिन्याची असेल, तिला तिच्या आई वडिलांनी सोडून दिलं, तिच्या सोयी संबंधातील लोकांनी नाकारलं, तिच्या भावकीतील लोकांनी नाकारलं आणि तिचं पालन पोषण करायची ज्यांच्याकडे, ज्या समाजाकडे जबाबदारी होती, त्या समाजानं तिला झिडकारलं, त्या अनाथ आश्रमानं तिचं सांभाळ केला, प्रतिपाळ केला. तर ज्यावेळेस तिला गरज होती त्यावेळेस तुम्ही त्याला नाकारलं आणि आता तुम्हाला लग्नासाठी पोरी भेटत नाही तर म्हणता अनाथ आश्रमातली मुलगी आहे का, आमचा पोरगा गुणी आहे. तुमचा गुणी असला, सप्तगुणी असला, बहुगुणी जरी असला तरीही तो त्यांच्या उपयोगाचा नाही. ती तुम्हाला मुलगी का आणि कशासाठी देतील, हा विचार आपण स्वतःच्या मनालाच हा प्रश्न विचारला पाहिजे. असो, लग्न का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत, तर याच्या मागचं जे काही पहिलं कारण आहे तर मुलामुलींच्या संख्येमध्ये थोडीफार विसंगती निर्माण झालेली आहे. दुसरीकडे समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी काही मुलामुलींची लग्न व्हायची तर ती आता मुलामुलींची लग्न न होता ती त्यांच्या शिक्षणासोबत होतात, व्यवसायासोबत होतात, त्यांच्या कम्युनिटी सोबत होतात, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत होतात. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. उगाच कुठे एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला की गरीब घरच्या मुली आहेत का, मुलीचे बायोडाटे टाका, हे करा, अशातून लग्न जुळत नसतात. किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा एखादा ग्रुप जॉईन केला म्हणजे लग्न जुळतात, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. बाकी तुमच्या काय फीडबॅक आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुर्तास धन्यवाद.